चला तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी मधील इंग्लिश या विषयामधील द गोल्डन फिश ही स्टोरी. चला तर सुरू करूया. लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. काळजीपूर्वक ऐका आणि माझ्याबरोबर वाचा. पहा, ही जी स्टोरी आहे ही एका कोळीची आहे. कोळी म्हणजे कोण? जो मासे पकडून आपला उदरनिर्वाह चालवतो, त्याला आपण कोळी म्हणतो. त्याचं काम काय? समुद्रामध्ये, नदीमध्ये जाणं आणि मासे पकडून आणणं आणि ते विकून आपला उदरनिर्वाह चालवणं. तर अशाच एका कोळ्याची ही गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे द गोल्डन फिश, म्हणजेच सोनेरी मासा. चला तर सुरू करूया ही गोष्ट. त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्याला यासारखे शैक्षणिक व्हिडिओ पाहायचे असतील तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मित्रांनो सुरू करूया. पहा, माझ्याबरोबर तुम्ही या ठिकाणी वाचायचं आहे. मल्हार वॉज अ फिशरमॅन. म्हणजेच हा जो कोळी आहे याचं नाव आहे मल्हार. हा कोण आहे? मासे पकडणारा कोळी आहे. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार एक मासे पकडणारा कोळी होता. ही लिव्ह विथ हिज वाईफ इन अ लिटल हट नियर द सी. म्हणजे काय? तर तो व त्याच्या पत्नीबरोबर समुद्राच्या किनारी एका लहानशा झोपडीमध्ये राहायचा. पहा, या ठिकाणी लिव्ह म्हणजे राहणे, विथ हिज वाईफ, वाईफ म्हणजे पत्नी, लिटल हट लहान झोपडीमध्ये, नियर द सी, नियर द सी म्हणजे समुद्राच्या जवळ. ही वेंट डाऊन टू द सी एव्हरी डे टू कॅच फिश. म्हणजे तो दररोज मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये जात असे. वन डे अ स्ट्रॉंग थिंग हॅपन. एके दिवशी काय झालं? एक घटना घडली. काय बरं घटना होती? ही कॅच अ बिग गोल्डन फिश इन हिज नेट. त्याने काय झालं? जे मासे पकडण्यासाठी समुद्रामध्ये जाळं टाकलं होतं त्या जाळ्यामध्ये एक सोनेरी मोठा मासा अडकला. सोनेरी. When the Mallar took the fish out of water, the fish began to speak. पहा, काय चमत्कार झाला. ज्या वेळेस त्याने ते समुद्रामध्ये टाकलेलं जाळं ज्यावेळेस काढलं त्याबरोबर त्या जाळ्यामध्ये त्याने पाहिलं की एक सोनेरी मासा आहे. जसं त्याने त्या माशाला पाण्याच्या बाहेर काढलं, आउट ऑफ वॉटर, त्यावेळेस फिश म्हणजे तो मासा बोलायला लागला. पहा, चमत्कारच आहे का नाही? पाहू आता ह्या गोष्टीमध्ये पुढं काय झालेलं आहे ते. ओ पहा, आता तो मासा बोलायला लागलेला आहे. तो काय म्हणतो? ओ फिशरमॅन प्लीज लेट मी गो. ए मासे पकडणाऱ्या कोळ्या, प्लीज मला जाऊ दे. तो विनंती करायला लागलाय, मासा बोलायला लागलाय. आणि तो मासा कोणता होता? गोल्डन फिश, सोनेरी मासा होता तो. मल्हार वॉज व्हेरी सरप्राईज. ही वॉज अ काइंड मॅन. त्याला खूप आश्चर्य लागलं. आपल्यालाही देखील लागेल ना आश्चर्य. समुद्रामधून जर असा आपण एखादा मासा पाहिला जो बोलतोय, आणि मल्हारने पण ही पहिलीच वेळ होती त्याची की त्याने मासा बोलताना पाहिला होता. पहा, मग त्याला खूप आश्चर्य वाटलं, सरप्राईज झाला तो. पण तो कसा होता? ही वॉज अ व्हेरी काइंड मॅन. दयाळू होता. ही लेट द फिश गो. आणि खूप मायाळू होता, दयाळू होता, स्वभावाने तो चांगला होता. ही लेट द फिश गो. त्याने काय केलं? तसं तो मासा बोलल्यानंतर त्याने त्या माशाला समुद्रामध्ये जाऊ दिलं. पहा, आता पुढं काय होतंय? मल्हार वेंट होम एम्प्टी हँड टू टोल्ड हिज वाईफ अबाउट द फिश. मल्हारला पहा, आता त्या जाळ्यामध्ये त्याला एकच गोल्डन फिश, सोनेरी मासा पकडला होता. तो देखील त्याने सोडून दिला होता. त्याच्यामुळे आता त्याच्याकडे काही एक मासे नव्हते. तो मोकळ्या हाताने, ही वेंट एम्प्टी हँड, मोकळ्या हाताने तो गेला घरी, आहे की नाही? ही टोल्ड हिज वाईफ, त्याने सांगितलं त्याच्या पत्नीला.
हिज वाईफ वॉज नॉट व्हेरी काइंड. मात्र हा जसा दयाळू होता तसा याची बायको मात्र दयाळू नव्हती. वाईफ वॉज नॉट, नॉट म्हणजे नाही, नॉट व्हेरी काइंड, ती दयाळू नव्हते. पहा काय झाले, पहा ती काय म्हणते, फुलिश मॅन, ए मूर्ख माणसा, व्हाय डीड यू लेट द फिश गो, का तू त्या माशाला जाऊ दिलंस. गो बॅक टू द सी, आता काय कर, परत समुद्रामध्ये जा. अँड कॉल द फिश, त्या माशाला काय कर तू, बोलव. इट मस्ट बी अ मॅजिक फिश, तो नक्कीच जादूचा मासा असणार आहे बा. मॅजिक, मॅजिक म्हणजे जादू, मॅजिक फिश जादूचा मासा असेल. आज द फिश टू ग्रँड यू अ विश, काय करतो, जा समुद्रामध्ये, त्या माशाला हाक मार आणि त्या माशाला तुझी इच्छा जी आहे ती इच्छा सांग. हा असं म्हटल्यानंतर मल्हार बिचारा काय करणार. सो मल्हार वेंट बॅक टू द सी, तो परत समुद्रामध्ये गेला. अँड कॉल्ड द फिश, त्या माशाला बोलवलं. ओ फिश प्लीज ग्रँड मी अ विश, ए मास्या माझी इच्छा पूर्ण कर. द फिश वॉज पॉप्ड अप हिज हेड आउट ऑफ द ब्ल्यू सी अँड सेड, पहा बुडबुड्या निघाल्या आणि तो मासा जो आहे सोनेरी मासा ज्याला मल्हारने समुद्रामध्ये परत सोडून दिलं होतं, तो मासा परत वरती आलेला आहे. आणि तो बोलणारा मासा होता. अगोदरच तो मल्हार बरोबर बोलला होता, तो आता परत मल्हारला बोलतोय, विचारतोय, व्हॉट इज युअर विश, काय आहे तुझी इच्छा. तसं विचारल्यानंतर मल्हार काय म्हणतोय, आय वॉन्ट अ बिग हाऊस विथ अ गार्डन फॉर माय वाईफ, मला एक मोठं घर पाहिजे. बिग हाऊस मोठं घर, विथ अ गार्डन त्याच्याबरोबरच काय पाहिजे, तिथं बाग देखील पाहिजे. कोणासाठी हे पाहिजे, फॉर माय वाईफ माझ्या पत्नीसाठी. कारण की तो तर दयाळू होता, चांगला स्वभावाने होता, त्याला याची अपेक्षा नव्हती. मात्र त्याची बायको दयाळू नव्हती, तिला अपेक्षा होती. तिने सांगितलं होतं की तू काय कर, इच्छा माग. गो बॅक होम, पहा तो गोल्डन फिश काय म्हणतोय, मल्हारला म्हणतो गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड, तो म्हणतो जा, तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे, जा तू घरी जा. मल्हार वेंट बॅक होम, मल्हार असं म्हटल्यानंतर समुद्रावरून परत घरी आला. इन अ प्लेस ऑफ हिज लिटल हट, ज्या ठिकाणी मल्हारची झोपडी होती त्या ठिकाणी ही सॉ बिग हाऊस विथ अ गार्डन, त्याने पाहिलं की एक मोठं घर जे आहे ते त्या ठिकाणी होतं आणि बरोबरच काय होते, बागही होते. त्याने गोल्डन फिशला जशी इच्छा मागितली होती तशीच इच्छा त्या गोल्डन फिशने त्याची पूर्ण केली होती. म्हणून त्याच्या झोपडीच्या जागी आता काय झालेले, मोठं घर झालेले बागेसहित. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस ही सेड, त्याला देखील आश्चर्य वाटलं, छान वाटलं. तो म्हणतो अरे वा किती छान मस्त घर आहे हे. पहा आता पुढं काय होतं गोष्टीमध्ये. सम डे पास, काही दिवस गेले. मल्हार्स वाईफ सेड टू हिम, आता मल्हारची जी बायको आहे ही ती परत एकदा मल्हारला काय म्हणते पहा, धिस हाऊस इज नॉट इनफ, आय वॉन्ट टू लिव्ह इन अ कॅस्टल, मला हे जे घर आहे हे मला पुरेसं नाही, मला राजवाडा पाहिजे आहे. असं I want to be a queen. मला काय व्हायचंय, राणी व्हायचंय. सो मल्हार, बिचारा मल्हार काय करणार, सो मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल द फिश, तो परत बिचारा ती जी इच्छा आहे तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी परत समुद्रामध्ये गेला. कोणाकडे, त्या गोल्डन फिशकडे. आणि त्या फिशला म्हणाला, ओ फिश प्लीज ग्रँड मी अ विश, हे मासा प्लीज माझी इच्छा पूर्ण कर. देअर वेअर बिग वेव्स इन द सी, असं म्हटल्यानंतर मोठमोठ्या लाटा समुद्रामध्ये आल्या. द फिश कम अँड आस्क,
पहा, तो जो गोल्डन फिश होता, मॅजिक फिश होता, तो समुद्रातून बाहेर आला. सी फिश कम अँड आस्क आलेला आहे आणि त्याने विचारलंय, व्हॉट इज युअर विश? काय आहे तुझी इच्छा? असं तो मासा विचारतोय. पहा, तो काय म्हणतोय मल्हार, माय वाईफ वॉन्ट टू बी अ क्वीन. तिला राणी व्हायचंय. गो बॅक होम, युअर विश इज ग्रँटेड. मासा म्हणतो, जा, तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे, असं म्हणतो. पहा, तो जादूचा मासा होता, सोनेरी मासा होता. त्याला जे मागेल ते तो पूर्ण करत होता. मल्हार वेंट बॅक होम. ज्यावेळेस मल्हार घरी गेला परत, त्यावेळेस इन अ प्लेस ऑफ बिग हाऊस. पहा, अगोदरचं हे जे घर होतं, या घराऐवजी आता त्या ठिकाणी इन अ बिग हाऊस ही सॉ कॅस्टल, त्याने राजवाडा मोठा पाहिला. द कॅस्टल हॅड मेनी बिल्डिंग. एकावरती एक, 2-4 मजली बिल्डिंग होत्या, टावर होते. देअर वेर मेनी गार्डन्स अराउंड द कॅस्टल. राजवाड्याच्या भोवताली एक नाही तर भरपूर असे गार्डन होते. घराच्या ठिकाणी एकच पाठीमागे गार्डन होतं, पण राजवाड्याच्या भोवताली भरपूर सारे गार्डन होते अराउंड द कॅस्टल. हे पाहिल्यानंतर मल्हार म्हणतोय, व्हॉट अ ब्युटिफुल कॅस्टल. त्याने ते राजवाडा पाहिल्यानंतर म्हणतो, वा, किती छान राजवाडा आहे. आता पहा गोष्टीमध्ये पुढं काय होतं ते. इन द कॅस्टल हिज वाईफ सेट ऑन द थ्रोन ऑफ गोल्ड अँड डायमंड्स. पहा, ज्यावेळेस तो त्या राजवाड्यामध्ये गेला त्यावेळेस पाहिलं की त्याने त्याची बायको जी आहे ती एका सिंहासनावर बसलेली आहे आणि ते सिंहासनाला सोने आणि डायमंड हिरे लावलेले आहेत आणि तिने सी वेअर क्रोन, तिने मुकुट सुद्धा घातलेला आहे. आर यू हॅप्पी नाऊ? आज द मल्हारने विचारलं, बाई आता तरी तू खुश आहे का? वी शाल सी, सेड द वाईफ. पहा, या ठिकाणी आता देखील ती असं म्हणली नाही की मी खुश आहे. ती म्हणती, हा ठीक आहे, पाहू म्हणती आपण, असं म्हणलेली आहे. म्हणजे आणखी देखील ती त्या गोल्डन फिशने, सोनेरी माशाने इतकं मोठं तिला दिलं होतं तरी देखील ती समाधानी नव्हती. काही दिवसानंतर काय झालेलं आहे, समडे पास, म्हणजे काही दिवस गेले. मल्हार्स वाईफ कॉल हिम. आता काय झालं, परत मल्हारच्या बायकोने त्याला बोलवलं. दिस इज नॉट इनफ फॉर मी. ती म्हणती, हे माझ्यासाठी पुरेसं नाहीये. नाऊ आय वॉन्ट टू बी अ गॉडेस. मला देवांचं देव व्हायचंय आता. ठीक आहे, नाही, मला आता प्रत्यक्षात देवी व्हायचंय, देवी. व्हॉट आर यू आस्किंग फॉर? त्याने विचारलं मल्हारने, अरे काय मागते तू हे? व्हॉट आर यू आस्किंग फॉर वुमन? इट इज नॉट राईट. हे बरोबर नाही. मल्हारने तिला सांगितलं. सेड द मल्हार, बट हिज वाईफ बिकम अँग्री. मल्हारने तिला समजून सांगितलं, पण ती रागावलेली आहे त्याच्यावरच. मग बिचारा मल्हार काय करणार? गो टू द फिश ॲट वन्स, सी ऑर्डर्ड. पहा, आता या ठिकाणी तिने मल्हारला, आता तर अगोदर सांगत होती, आता तर ती महाराणी होती, तिने ऑर्डर दिलेली आहे, आज्ञा दिलेली, त्याला जा म्हणली परत एकदा समुद्रामध्ये. बिचारा मल्हार वेंट बॅक टू द सी अँड कॉल द फिश. त्याने काय केलेलं आहे, परत बिचारा तो समुद्रामध्ये गेलेला आहे आणि त्याने त्या माशाला बोलवलेलं, ओ फिश, प्लीज ग्रँड मी वन मोर विश. हे माशा, कृपा करून माझी आणखी एक इच्छा पूर्ण कर, असं मल्हार त्या गोल्डन फिशला म्हणतोय. व्हेन द फिश कम देअर वेअर स्ट्रोम इन द सी. त्यावेळेस समुद्रामध्ये मोठं तुफान आलं. द फिश लुक्ड व्हेरी व्हेरी क्रॉस. आणि अगोदरचा जो मासा होता सोनेरी, तो मासा खूप अशक्त आणि वाकडा दिसत होता. व्हॉट इज इट नाऊ? आता काय आहे? त्या माशाने विचारलं. माय वाईफ वॉन्ट टू बी अ गॉडेस,
said the मल्हार in a small voice. माझ्या बायकोला देवी व्हायचं आहे असं त्याने हळू आवाजात सांगितलं. पहा मासा काय म्हणतोय. हा मासा म्हणतो, हे पहा इथे, गो बॅक होम. द फिश सेड. पहा यावेळेस म्हणला नाही तो की युअर विश इज ग्रँटेड असं म्हणला नाही. फक्त त्याला काय सांगितलं, तू परत घरी जा असं मास्याने मल्हारला सांगितलं. द फिश सेड, हिज व्हॉइस इज लाईक थंडर. त्याच्या आवाजामध्ये कर्कशपणा थोडासा जाणवत होता, अशक्तपणा जाणवत होता. अँड डोंट कम अगेन. परत येऊ नको असं त्या माशाने मल्हारला सांगितलं. काय झालेले पहा आता. ज्या वेळेस मल्हार गेलेला आहे घरी, मल्हार वेंट बॅक होम इन अ प्लेस ऑफ हिज बिग कॅस्टल. ज्यावेळेस तो घरी गेला त्याने पाहिलं की त्या घराच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी त्याचा मोठा राजवाडा होता, ही सॉ हिज लिटल हट. त्याने परत त्या ठिकाणी त्याची जी पूर्वीची झोपडी होती छोटीशी, ती त्या राजवाड्याच्या ठिकाणी त्याने परत पाहिली. हिज वाईफ हॅड लिव्ह इन अ लिटल हट वन्स अगेन. आणि परत त्याची बायको त्या लहानशा झोपडीमध्ये परत एकदा राहायला लागली. कारण की तिने अति केलं, अति तेथे माती. त्याप्रमाणे तिने खूप मागितलं, तिचं समाधान झालं नाही. त्याच्यामुळे त्या मास्याने, त्या नशिबाने तिला जेवढं काही मिळालं होतं तेवढं परत गेलं आणि आहे त्या लहानशा झोपडीमध्ये परत ती आलेली आहे. अशा प्रकारे आपण ही गोष्ट पाहिली. याच्यातून आपण काय शिकायचं मुलांनो, कोणत्याही गोष्टीची जास्त हाव अपेक्षा करायची नाही. धन्यवाद मित्रांनो.